योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा वासनेला दृढ चालवावे सुदेव संताशी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी हीची आता जय जय रघुवीर समर्थ धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया नम्रत्वतेने असे इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा असे रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय रामा जाईन जे स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवन प्रई तुझविणे नाही कोणी तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी तू तात मी बालक जय जय रघुवीर समर्थ दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी दशक 6 आणि समास 10 या ठिकाणी दशक 6 हा संपत आहे आणि शेवटच्या या 10व्या समासामध्ये समर्थांनी अनुर्वाच्य याची संकल्पना मांडलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्याची वाच्यता करता येणार नाही, ज्याचं वर्णन शब्दात व्यक्त करता येत नाही. आपण कधीतरी बोलताना असं म्हणतो की तुमचे आमच्यावर फार मोठे उपकार आहेत, आम्ही शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. तशा प्रकारचे अनुर्वाच्य आहे. यामध्ये भगवंताच्या सहवास, भगवंताचं दर्शन कशा प्रकारे होतं, कशा प्रकारचा भास उत्पन्न होतो, या संदर्भामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. संपूर्ण जग सध्या आभासी झालेलं आहे. या आभासी जगामध्ये सत्यता आणि धर्म हा राहिला नाही आणि आभासी जगतामुळे अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न झालेल्या आहेत. पण जिथे प्रत्यक्ष परमेश्वराचा भास होतो, या भास म्हणजे काय आणि आभास म्हणजे काय, तर आभास करत असताना कोणीतरी मध्यस्थी असतो आणि भास म्हणजे हा थेट त्या परमेश्वराच्या शक्तीशी होणार असतो. अशा प्रकारचं जे भासमान जग आहे, भासमान ब्रह्मतत्व आहे, ते कशा प्रकारचं ब्रह्मतत्व आहे याचा संदर्भ अनुर्वाच्य समासामध्ये समर्थांनी मांडलेला आहे. समर्थ या समासात असं म्हणतात, समाधान पुसता काही म्हणती बोलिजे ऐसे नाही तरी ते कैसे आहे सर्वई नृपावे. श्रोताने प्रश्न असा केलेला आहे की आपण समाधानाबद्दल सांगितलंय, समाधान असतं तरी कसं, असं जर विचारलं तर काय सांगता येईल की जे शब्दाने सांगता येण्यासारखे नाही. तरी स्वामी ते काय आहे, कसे आहे, आम्हाला सर्व काही समजून सांगा. तर म्हणजे समाधान शब्द सांगता येत नाही, दुःख सांगता येत. याच्यामुळे मला दुःख झालं. आनंदही सांगता येतो, मला मुलगा झाला, मला नोकरी लागली, पण समाधाने कसं व्यक्त करावं हे मला कृपया सांगा, असा शिष्याने समर्थांना प्रश्न केलेला आहे. समर्थ म्हणतात, मुक्याने गुळ खादला गोडी नये सांगाव्याला याचा अभिप्राय मजला निरूपण कीजे. पुन्हा शिष्याचा प्रश्न असा आहे की सर्वजण म्हणतात की मुक्यानं जर गुळ खाल्ला, मुक्या व्यक्तीनं, तर त्याच्या गोडीचं वर्णन तो काय करू शकणार, तसंच हे आहे. तरी याचा अभिप्राय काय ते मला थोडस स्पष्ट करून सांग, असा आग्रह धरलेला आहे. अनुभवही पुसो जाता म्हणते नाही की सांगता कोणापासी पुसवाता समाधान. एखाद्याला याचा अनुभव सांग असं म्हटलं तरी तोही म्हणतो की अनुभव शब्दात सांगता येत. तर मग मी आता समाधानाविषयी कोणाला विचारावं की समाधान म्हणजे काय असतं.
जे ते अगम्य सांगती न ये माझी या प्रचिती, विचार बैसे माझे चित्ती ऐसे करावे. प्रत्येक जण ते अगम्य आहे असं म्हणत असत, पण माझ्या मनाला ते पटत नाहीये. तरी समाधानाचं स्वरूप माझ्या चित्तात नीट ठसेल अशा प्रकारचं मला कृपया समाधानाचं वर्णन करा. ऐसे श्रोत्याचे उत्तर त्याचे कैसे प्रत्युत्तर, निरूपी जेले तत्पर होऊन ऐका. श्रोत्याने असा प्रश्न केला आहे, त्याचं उत्तर आता इथे दिल्या जाईल, तरी तत्परतेने ते उत्तर सर्वांनी ऐकलं पाहिजे. जे समाधानाचे स्थळ की तो अनुभवीची केवळ, ते स्वरूप प्रांजळ बोलून दाऊ. स्वात्मानुभव म्हणजे समाधान, स्वतःला आलेला अनुभव. त्याचं स्वरूप आता शब्दात स्पष्ट करून दाखवूया. जे बोललास आकळेना, बोलल्या वीणही कळेना, जयासी कल्पिता कल्पना हिमपुटी होय. जे शब्दात गवसत नाही, पण शब्दात सांगितल्याखेरीज कळत नाही, आणि ज्याची कल्पना करू जाता कल्पनाच नष्ट होते, त्यालाच परब्रह्म म्हणून जाणावे. जे वेदांचे परम रहस्य आहे ते परब्रह्म संत समागम केल्याने पूर्णपणे कळते. स्वाभाविकपणे लोकांची मानसिकता अशी आहे की पिंडी ते ब्रह्मांडी, जे मनुष्याच्या पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. आप तेज वायू पृथ्वी आकाश पंचमहाभूतांनी आपला देह तयार झाला. पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय अशाच प्रकारचं स्वरूप ब्रह्माच आहे का? तर तसं नाही. पिंडी ते ब्रह्मांडी हा विचार करण्याच्या ऐवजी आता आपण सर्वांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ब्रह्मांडी ते पिंडी कसं येईल, ब्रह्मतत्व हे आपल्या जीवात्म्यामध्ये कसं येईल, ब्रह्मतत्व कसं आपण अंगीकारू याचं चिंतन करण्याची आवश्यकता. म्हणून परब्रह्म संत समागम केल्यावर पूर्णपणे कळतं. परब्रह्म काय आहे तर ब्रह्मतत्व जाणून घेणं. जे जाणावे परब्रह्म, जे वेदांचे गुह्य परम, धरिता संत सगाम सर्वची कळे. खरे तर हे संत समागम केल्यावर सगळं कळू शकतं. त्याची आता सांगे गेलं जे समाधान सखोल, एक अनुभवाचे बोल अनुर्वाच्य वस्तू. खरे तर शाश्वत समाधानाचं शब्दात वर्णन करणं शक्य नाही, पण तरी तू आता मी माझ्या अनुभवाचं बोल तुला सांग. त्याची आता सांगी जेल जे समाधान सखोल, ते ऐक अनुभवाचे बोल अनुर्वाच्य वस्तू. सांगताना येते सांगणे, गोडी कळाया गुळ देणे, ऐसे हे सद्गुरु विने होणार नाही. जो आपला आपण शोध घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, ते गुळाची गोडी काही सांगता येत नाही. ते गुळ खायला दिल्यानंतरच कळतं गुळ कसा आहे. तसं सद्गुरूचा सद्गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. जो आपला आपण शोध घेतो आणि आपला शोध घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या सद्गुरु कृपा. मी कोण आहे, मी कशासाठी आलो आहे आणि माझी योजना का केलेली आहे, अशा प्रकारचा शोध प्रत्येकाने घेतला पाहिजे. माझं प्रयोजन काय, शास्त्रकारांना समजलं की प्रयोजन काय. प्रयोजन असल्याशिवाय आपलं नियोजन झालेलं नाही, आपलं आयोजन झालेलं नाही. तर माझं प्रयोजन कशासाठी आहे हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे, तर सद्गुरूची कृपा आहे. मी मला जर स्व आत्मा जर जाणलाच नाही, स्व आत्मानुभवी जर मिळालाच नाही, तर मी सद्गुरूला जाणून शकणार. त्यामुळे हा अनुभव येऊन आत्मवस्तूचा लाभ निश्चित होऊ शकतो. दृढ करून या बुद्धी आधी घ्यावी आपशुद्धी, तेने लागे समाधी अकस्मात. आपल्या मूळ स्वस्वरूपाचा शोध घेऊ लागल्यानं, ज्याला आपण पूर्वी मी असं म्हणत होतो, तो देह हा पांचभौतिक आणि मायिक आहे, पण आपण त्यापासून अलग आहोत. किंबहुना आपण स्वतःच आत्मवस्तू आहोत. हा अनुभव साक्षात येतो. ही स्थिती आणि समाधान भिन्न नाही. म्हणून समर्थांचं जे मनाचा श्लोक आहे की मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. हा श्रीहरी माझ्या स्वभावामध्ये जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत मला समाधान प्राप्त होणार नाही. ती स्थिती उत्पन्न करणं समाधान मनाच्या श्लोकातच सांगितले. तरी श्रीहरी पावी जेतो स्वभाव. श्रीहरी आपल्या स्वभावात आला की आपल्याला सगळं जग हे समान वाटू लागतं, आपलं वाटू लागतं आणि खऱ्या अर्थानं समाधान होतं. आपले मूळ बर शोधिता, आपली तो माईक वार्ता, पुढे वस्तुचं तत्वता समाधान. आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेऊ लागलो
की ज्याला आपण पूर्वी मी म्हणत होतो तो पांचभौतिक देह नाही. त्यामुळे हा समाधानाचा अनुभव सगळ्यांना येऊ शकतो. आत्मा आहे सर्व साक्षी हे बोली जे पूर्व पक्षी, जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध. आत्मा हा कसा आहे, सर्व साक्षी, हा पूर्व पक्षी आहे. हे साक्षीत्व हे पुढे राहत राहणार आहे व जो सिद्धांताशी एकरूप होतो तोच सिद्ध होतो. मनुष्याचा जीवनाचा जो सिद्धांत आहे तसा प्रत्येक आत्म्याचा सिद्धांत आहे तो सर्व साक्षी आहे. हा पूर्व पक्ष आहे, पहिल्यापासून आहे. तो साक्षीत्व पुढे पुढे राहत नाही व जो सिद्धांताशी एकरूप होतो तो सिद्ध आहे. सिद्धांत वस्तू लक्षू आता सर्व साक्षी ते अवस्था, आत्मा ती हुण वरपरता अवस्थातीत. आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेत असता प्रथम मी म्हणजे देह नाही, मी साक्षी आहे या अवस्थेत आपण गेलो पाहिजे. म्हणजे सूक्ष्मपणे द्वैतभाव शेष असतोच, पण आत्मा हा अवस्थातीत असल्याने ही अवस्थाही ज्यावेळी राहत नाही त्यावेळी स्व अनुभव रूपाने जीव ब्रह्मैक्य होतो. मी वेगळा आहे, परमेश्वराचा आहे, अशा प्रकारचा स्व अनुभव आल्यानंतर जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होतं. जीव ब्रह्माचं ऐक्य आल्यानंतर त्या सगळ्या ऐक्याचं वर्णन हे अनुर्वाच्य आहे असं समर्थ म्हणतात. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, दृष्टा दृष्टपणे नुरे, ते समयी उतरे पुंजमीपणाचा. ज्यावेळी पदार्थ ज्ञान संपूर्ण नष्ट होतो, एवढेच नव्हे तर दृष्टाचं दृष्टपण उरत नाही, त्यावेळी मी पणाचा डौल नष्ट होतो. जेथे मुराले मीपण तेची अनुभवाची गुण, अनुर्वाच्य समाधान या कारणे बोली जे. मीपणा संपूर्णपणे विरण हीच अनुभवाची खूण आहे. अहंकार शून्य व्यक्ती म्हणून मी माझं मला हे विसरून झालं पाहिजे. म्हणून समाधान हे अनिर्वाच्य आहे असं समर्थाने म्हणतात. अत्यंत विचाराचे बोल तरी ते माईक फोल, शब्द सबबाह्य सखोल अर्थची अवघा. अत्यंत विचारपूर्वक बोललेले शब्द जरी असले तरी हे ते दृश्याच्या अंतर्भूत असल्याने माईकच असतात, म्हणून नाशवंतच असतात. पण त्यात जो अंतर्बाह्य असा सखोल अर्थ असतो तो सूक्ष्म असतो, अदृश्य असतो. शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ, शब्द सांगे ते यथार्थ तरी आपण मिथ्या. शब्दाच्या सामर्थ्यामुळे अर्थ कळतो, पण अर्थ कळला की शब्दांची आवश्यकता राहत नाही. शब्द जे सांगतो ते यथार्थ असते, सत्य असते, पण शब्द हा स्वतः मिथ्या असतो. जसं एखादं वासरू गाईचं दूध पिण्यासाठी आम्हा 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 म्हणत असतो. आता हा जो उच्चार आहे, हा उच्चार एकदा तो दूध प्यायला लागलं वासरू की तो उच्चार विसरून जातो. म्हणून शब्दाचा माध्यमामुळेच अर्थ कळतो, पण अर्थ कळायला ही शब्दाची आवश्यकता राहते. अशा प्रकारचं ते वात्सल्य, तशा प्रकारचं ते समाधान. शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू पाहता शब्द नासे, शब्द खोल अर्थ असे घनवटपणे. शब्दाच्या योगेच आत्मवस्तूचं ज्ञान होतं, पण एकदा आत्मवस्तूचा लाभ झाला की शब्दाची आवश्यकता उरत नाही, तो नाश पावतो. शब्द हे फोलपटासारखे असतात, पण अर्थ हे त्याचे भरीव सार असतं. जसं एखाद्या करंजीमध्ये असं सारण भरतात तसं ते मूळ सार. त्यामुळं देव अनेक प्रकारचे आहे, अशा प्रकारची मानसिकता पहिल्यांदा असते. पण जेव्हा एखादा त्याची महत्व कळतं म्हणून आत्मवस्तू, तेव्हा शब्दाला काही महत्व नसतं. भुसाकरिता धान्य निपजे, धान्य घेवणी भूस टाकीजे, तैसे शब्द भूस जाणीजे अर्थधान्य. धान्य हे नेहमी भुसाचं आवरण घेऊन जोगत. आपण धान्य घेऊन भूस काढून टाकतो, त्यामुळे शब्द हे भूस आहेत, तर त्यातील अर्थ हा धान्याप्रमाणे संग्राह्य हे जाणून घेतलं पाहिजे. हा मतितार्थ घेतला. पोचटामध्ये घनवट, घनवटी उडे पोचट, तैसा शब्द हा फलगट परब्रह्मी. फुलकटामध्ये सार धान्य भरलेलं असतं, धान्य ग्रहण केल्यावर फुलवट पडून जातं. तसं परब्रह्म हे सार आहे आणि शब्द हे फुलपटासारखे त्याज्य आहे. शब्द बोलणी राहे, अर्थ शब्दापूर्वीच आहे, या कारणेच आहे उपमा तयार्थासी. बोलल्याबरोबर शब्द नष्ट होतो,
भावना व्यक्त झाली की शब्दात शून्य झाला. पण अर्थ हा शब्दापुढे असतोच. शब्द उच्चारताने तो असतो, पण नंतरही तो असतोच. म्हणून अर्थाला कशाची उपमा देता येत नाही. कुस सांडुणी कण घ्यावा, तैसा वाच्यांश त्यजावा, कण लक्षांश लक्षावा, शुद्ध स्वानुभवे. समर्थ असं म्हणतात की भुसा त्याग करून कण म्हणजे धान्य हे घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे शब्दांच्या वाच्यांश टाकून सारभूत असं सारांश लक्षांश ग्रहण केला पाहिजे. उदाहरणार्थ एखादं लहान मूल घोड्या करत असेल तर त्याची आई असं म्हणते की मर मेल्या तिकडं. आता मर मेल्या तिकडं असं म्हणल्यानंतर खरंच त्याचा अर्थ असा असतो की आपला मुलगा मरून जावा, असा अर्थ नसतो. त्यामुळे शब्दाचा सारांश वाच्याशा टाकून दिली पाहिजे. त्यात लक्षांश ग्रहण केलं की काय आईचं लक्ष, नेमकं लक्षण काय आहे, काय करायला पाहिजे. उदाहरणार्थ ब्रह्म दृश्यापेक्षा वेगळा आहे. या वाक्याचा आकलन होणारा जो शब्दार्थ आहे तो वाच्यांश होय, आणि ज्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो आपल्याला तो लक्षांश. आणि लक्ष प्राप्त करणं महत्वाचं आपल्याला, हे अत्यंत महत्वाचं आहे. दृश्या वेगळे बोलीजे, त्यासी वाच्यांश म्हणिजे, याचा अर्थ जो जाणीजे शुद्ध लक्षांश. दृश्या वेगळा शब्दाचा जो साधा अर्थ त्याला वाच्यांश म्हणतात. तो ध्वनी रूपाने असतो, पण त्यात जो मूळ भाव असतो त्याला शुद्ध लक्षांश असं म्हणतात. ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणावा पूर्व पक्ष, स्व अनुभव तो अलक्ष लक्षिता नमचे. हा जो शुद्ध लक्षांश तोच पूर्व पक्ष जाणावा, यालाही ओलांडलं पाहिजे. स्व अनुभव हा मनबुद्धी अगोचर असल्याने त्यास अलक्ष असं म्हणतात. वरीलपैकी कशाने तो जाणता येत नाही. जेथे गाळून सांडिले नभा, जो अनुभवाचा गाभा, ऐसा तोही उभा कल्पित केला. पंचमहाभूतापैकी सर्वात सूक्ष्म काय? सूक्ष्म तत्व आकाश आहे. हे जेथे आकाश तत्वाचाही मागमूस नाही अशी अतींद्रिय अवस्था असते, तेथे अनुभव तो घेणारा असे द्वैत जोपर्यंत असते तोपर्यंत तेथे मायाजनी कल्पना आहे समजावं. की त्याच्यामध्ये द्वैत भाव जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मायाच समजा. मिथ्या कल्पनेपासून जाला, खरेपण कैसे असेल त्याला, म्हणून ते अनुभवाला ठावचे नाही. जो कल्पनेपासून आला तो अनुभव मिथ्यात असतो, त्याला खरेपणा येईल का, येऊ शकतो का, नाही. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुभवाला जागाच नाही. तुझे विण अनुभव ते बोलण्याची तो वाव, या कारणे नाही ठाव अनुभवासी. जेथे अनुभव आणि अनुभव घेणारा एकच असतो त्याचे त्या अनुभवाची जाणीव. द्वैताशिवाय अनुभव आला असं बोलणेही व्यर्थ आहे. म्हणून स्वरूपी अनुभवास येणं जागाच राहत. अनुभवे त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैतची लाजे, म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य. जेथे अनुभव असतो तेथे अनुभव्य आणि अनुभविता व अनुभव अशी त्रिपुटी उत्पन्न होते. अद्वैताचा द्वैत समूळ नष्ट झालेले असते, म्हणून तेथे भाषा उपयोगी पडत नाही. म्हणून त्यास अनिर्वाच्य म्हणणं योग्य ठरतं असं समर्थांचं म्हणणं. दिवसर्जनीचे परमनित्य, कराव्या मूळ आदित्य, तो आदित्य गेला या उर्वरित, त्यासी काय म्हणावे. दिवस आणि रात्रीची मर्यादा सूर्यावर अवलंबून आहे. तो सूर्य जर नाहीसा झाला तर शिल्लक उरलेलाच काय म्हणावं. कारण मग दिवस रात्र हा भेदच राहणार, समान होऊन जाईल. शब्द मोडण्याचा विचार, भावया मूळ ओंकार, हा ओंकार गेलिया उच्चार, कैसा करावा. शब्द आणि मौन याच्या संबंधी विचार केला असता ज्याचं मूळ ओंकार आहे ते कळून येतं. ते मूळ स्फुरण असून नादाची ध्वनीची उत्पत्ती त्यापासून होते. तो ओंकार जर नष्ट झाला तर ध्वनी आणि नाद कसा उत्पन्न होऊ शकेल. मग शब्दांचा उच्चार होणार तरी कसा, हा प्रश्न विचारला गेला. अनुभव आणि अनुभविता, सकळते मायेची करिता, ते कायामुळे नसता, त्यासी काय म्हणावे. अनुभव आणि अनुभविता हे सर्व मायेमुळेच प्रत्ययास येतात. ती माया जर नष्ट झाली तर हे द्वैतही राहणार नाही. मग अनुभव कुठला, त्याला वावच राहणार नाही. वस्तू एक आपण एक, ऐशी असती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक बोल येते सुखे. आत्मवस्तू वेगळी आणि तिचा अनुभव घेणार आपण पण वेगळे.
अशी वेगळीच जर असती तर मग या अनुभव संबंधीचा विचार सुखाने सांगता आला असता का? वेगळेपणाची माता ती लटके वंधेची सुता, म्हणून या अभिन्नता मुळीचा आहे. माया हीच त्या वेगळेपणाची माता आहे. म्हणजे मुळात मायेचे अस्तित्व जेथे नाही तेथे वेगळीक आणि भिन्नता आहे. माया म्हणली की तिथं भिन्नता आलीच. जिथं माया नाही तिथं भिन्नता नाही. त्यामुळे भिन्नता म्हणजे जसे बंधेला मुलगी झाली म्हणण्यासारखंच आहे. म्हणून आत्मवस्तूच्या ठिकाणी अभिन्नता अद्वैत हे मूळचेच आहे हे जाणून घेतलं पाहिजे. अजन्मा होता निजेला, तेने स्वप्नी स्वप्न देखिला, सद्गुरुस शरण गेला संसार दुःखे. अजन्म म्हणजे अविनाशी. अविनाशी आत्मा हा निजलेला होता. म्हणजे त्याला आपल्या स्वस्वरूपाचा विसर पडला होता. त्यावेळी मात्र प्रथम स्वप्न पडले की मी म्हणजे देह आहे, आणि ही दृढ समजून झाल्यामुळे तो संसार दुःखाने पीडित झालेला आहे. तोच त्याला या स्वप्नात पडलेला आहे की तो संसार दुःखामुळे त्रस्त होऊन सद्गुरूला शरण गेलेला आहे. सद्गुरु कृपेस्तव झाला संसार वाव, ज्ञान झालिया ठाव पुस्या ज्ञानाचा. सद्गुरु कृपेमुळे त्याला दृश्य जगत मिथ्या हे कळून चुक व आपण देह आहोत की अज्ञानीच नष्ट होऊन त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं. आहे तितके नाही झाले, नाही पण निमाले, आहे नाही जाऊन उरले नसून काही. दृश्य सृष्टी अशी वाटत होती ती विवेकाने मिथ्या ठरवली, आणि नाही म्हणून जे वाटत होते तेही दुरून गेलेलं आहे. याप्रमाणे जे आहे वाटत होते व जे नाही म्हणजे नव्हतेच, ती दोन्ही म्हणजे सदृश्य भाव व शून्यत्व जाऊन तेथे केवळ परब्रह्म उरलेला आहे. शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान तेने झाले समाधान, ऐक्य रूपे अभिज्ञ सहज स्थिती. शून्यत्वाचं ज्ञान ज्याला होतं तो शुद्ध ज्ञानस्वरूप आत्मा तेवढा उरला. त्याच्याशी ऐक्य होण्यास शाश्वत समाधान प्राप्त झाले व भिन्नता जाऊन अभिन्न अशी स्थिती उत्पन्न झाली तर त्याला ऐक्य असं म्हणतात. अद्वैत निरूपण होता, निमाली द्वैत्वाची वारता, ज्ञान चर्चा बोला आता जागृती झाली. अद्वैता संबंधीचं निरूपण ऐकलं की द्वैत भाव मिथ्या आहे लक्षात येते. आत्मज्ञानासंबंधी चर्चा केली की आपण देह नाही याची जाणीव होते. मी म्हणजे देह या अज्ञान निद्रेतून स्वस्वरूप ज्ञान रूपाची जागृती होते. श्रोता व्हावे सावधान, अर्थी घालावे मन, कोणे पावता समाधान अंतरी कळे. समर्थ असं म्हणतात की श्रोत्यांनी आता सावध व्हावं व जे बोलले जात आहे त्याचा अर्थावर मन एकाग्र करावं, म्हणजे त्यांना आत्मज्ञानाची खूण पटून समाधान कसं होईल ते कळेल. तेने जितुके अज्ञान कथिले, ती तुके स्वप्नवारी गेले, अनुर्वाच्य सुख उरले शब्दातीत. अद्वैताच्या निरूपणामध्ये शब्दाने जितके ज्ञान सांगितले जाते ते शब्द मिथ्या असतात. याप्रमाणे स्वप्न मिथ्या असतं म्हणून ते स्वप्नाप्रमाणे मिथ्या ठरतं. पण आपण जर अर्थावर मन एकाग्र केलं असेल तर मग मात्र शब्दातीत अशा अनिर्वाच्य आत्मसुखाची ताब्यात म्हणून मनुष्याला स्वस्वरूप येऊ शकतो. तैसे शब्दविना ऐक्यता, अनुभविता, ऐसा निवांत तो मागुता जागृती झाला. ज्या अवस्थेत शब्दशिवाय ऐक्य होतं, अनुभव आणि अनुभविता हे द्वैत राहत नाही. अनुभव आणि अनुभविता म्हणजे कोळसा हा पोळतो हा अनुभव आला, पण त्याला हात लावल्यानंतर जो अनुभव आला त्याला अनुभविता म्हणून अनुभव आणि अनुभविता दोन्ही महत्वाचे आहे. जीवाने स्वप्नात आणखीन एक स्वप्न पाहिलं की स्वप्नात संसार दुःख आणि दुःख सद्गुरूंना शरण गेला त्याला स्वप्न पडलं. त्यामुळे त्याची अज्ञान निद्रा सरून तो स्वस्वरूपाविषयी जागृत झाला. या निरूपणाचे मूळ केलेची करू प्रांजळ, तेणे अंतरी निवळ समाधान कळे. या निरूपणाचं मूळ सार जे आहे ते आता परत पुन्हा स्पष्ट करून सांग, म्हणजे तुम्हाला समाधान म्हणजे काय हे अंतरायामध्ये कळेल. तव शिष्य विनविले, जी ते आता निरूपविले, ते पाहिजे बोलिले मागू ते स्वामी. तेव्हा शिष्याने विनंती केली की स्वामी आता आपण जे निरूपण केले
तेच परत मला समजून सांगा. मज कळा या कारण केलेची करावे निरूपण, येथील जे का निज खुण ते मज अनुभवावी. हा विषय अवघड आहे, तो मला नीट कळा म्हणून पुन्हा एकदा मला सांग, म्हणजे मला स्वतःला अनुभव येईल. अजन्मा तो सांग कवण, तेणे देखील कैसा स्वप्न, तेथे कैसे निरूपण बोलिले आहे. आपण अजन्मा म्हणून म्हणाला तो कोण आहे, त्याने कुठलं स्वप्न बघितलं आहे ते सांगा. जाणून शिष्याचा आदर, स्वामी देती प्रत्युत्तर, त्याची आता अति तत्पर श्रोती येथे परिसावे. शिष्याची जिज्ञासा जाणून स्वामीजींनी त्याला प्रश्नाची उत्तर दिली. ती आता तेथे श्रोत्यांनी अत्यंत तत्परून ऐकावी. एक शिष्या सावधान, अजन्मा तो नृत जाण, तुवा देखील स्वप्नी स्वप्न तोही आता सांगतो. श्री गुरु असं म्हणतात की हे शिष्या सावध होऊन ऐक, मी जो अजन्मा म्हणून सांगितला तो तूच आहेस. आता तू स्वप्नात स्वप्न कुठले पाहिलेस ते तू स्पष्ट करून ऐक. स्वप्नी स्वप्नाचा विचार, तो तू जाण संसार, तेथे तुवा सारासार विचार केला. हा संसार हेच पाहिलेले स्वप्न आहे. आणि स्वप्नात ती विचार म्हणजे तिथे तू सारासार विचार केलेला आहे. दिघोणी सद्गुरुस शरण, काढून शुद्ध निरूपण, याची करीसी पूर्ण पूर्ण प्रत्यक्ष आता. नंतर तू सद्गुरूंना शरण गेलास, त्यांच्या मुखाने अध्यात्माचं शुद्ध निरूपण केलंस, ऐकलंस, तेव्हा तुला आपण स्वप्नात वावरतो अशी तुला खूण पटेल. त्याच्याची घेत अनुभव, बोलणे तितकूच होते वाव, निवांत विश्रांतीचा ठाव ते जुण जाळकृती. अशा प्रकारचा अनुभव गेल्यानंतर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चल होऊन तीच विश्रांतीची जागा आहे हे तुला स्व अनुभवाने कळेल. ज्ञान गोष्टीचा गलबना, सरुणी अर्थ प्रकटना, याचा विचार घेता झाला अंतरी अनुभव. प्रथम प्राप्त झालेल्या शब्दाधिक ज्ञानाचा गोंधळ संपूर्ण आता मूळ अर्थ तुला कळायला लागलेला. तुझ वाटे ते जागृती, मत झाली अनुभव प्राप्ती. हा नाव केवळ, या नाव केवळ भ्रांती फिटलीच नाही. अनुभवाची प्राप्ती झाली हीच खरी जागृती आहे. अशी जागृती आहे त्यामुळे तुझी भ्रांती अद्याप फिटली नाही का असं प्रश्न विचारतो. अनुभव अनुभवी विराला, अनुभवीन अनुभव आला, आई स्वप्नीचा चैला नाही बापा. अनुभव अनुभवामध्ये विरला म्हणजे मी देह आहे हे जाऊन मी आत्मा, मी दृष्टा, मी साक्षी असा भाव उत्पन्न झाला. अनुभवाशिवाय अनुभव आला तरी हा तुझा अनुभवही स्वप्नमयच आहे. अरे बाबा, तू अजून खरा जागा झालेला नाहीस असं समर्थ म्हणतो. जागा झाली या स्वप्नभूमी, स्वप्नी म्हणसी अजन्मा तो मी, जागेपणे स्वप्नभूमी गेलीच नाही. तू जागा झालास पण स्वप्नात मात्र तुझ्या अजूनही फरक पडलेलं नाही. स्वप्नी वाटे जागेपण, तैसे अनुभवासी खुण, आली परी ते सत्य स्वप्न भ्रमरूप. स्वप्नातच एखाद्याला वाटते की तो जागा झाला आहे. अशा प्रकारे अनुभवती प्राप्तीमुळे तुला वाटते की मी आपण जागे झालो, पण तो अनुभव सत्य असला तरी भ्रमरूप स्वप्नात तू अद्याप पूर्ण जागा झालेला नाही. जागृती या पैलकडे ते सांगणे केवी घडे, जेणे धारणाची मोडे विवेकाची. ज्या अनुभवाच्या पलीकडे जागृती असते तेथे विवेकाची धारणाच मोडते. या स्थितीचं वर्णन कसं काय करता येईल. म्हणून ते समाधान, बोलताची न येस ऐसे जाण, निशब्दाची ऐसे खुण ओळखावी. म्हणूनच ते समाधान अनिर्वचनीय आहे, बोलताना येण्यासारखं आहे, शब्दांच्या पलीकडं आहे, अनिर्वाच्य आहे, हीच खुण ओळखली पाहिजे. ऐसा आहे समाधान, बोलताच नाही जाण, इतुके बांधली खुण निशब्दाची. हे समाधान शब्दात सांगता येत नाही, यावरून ते निशब्द अनुर्वाच्य आहे याचा अर्थ तुझ्या लक्षात यावा असं समर्थांनी या समासात म्हणलेलं आहे. समासाचं विवेचन करताना आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की पिंडी ते ब्रह्मांडी न म्हणता ब्रह्मांडी ते पिंडी अशा प्रकारची मनुष्याची जीवनधारणा असली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये सगळ्या प्रकारचं ज्ञान हे प्राप्त केलं पाहिजे. त्यातून जे मिळणार समाधान आहे ते अनुर्वाच्य आहे. अनुर्वाच्य आहे म्हणून मिळालंच नाही त्यासाठी प्रयत्नच केला नाही पाहिजे असा अर्थ नाही. एवढे परिश्रम करून दूध आम्ही विरजन घातलं पण चमचावर पण तूप निघालं नाही अशा मानसिकतेचा विचार नाही. आणि समाधानाची एक वेगळी बैठक मांडलेली आहे. त्यामुळे ब्रह्माला विशेषच म्हणलेला ते अनुभव नाही,
तो अनुमान नाही, तो साक्षात हा साक्षी भाव आहे. लक्षात ठेवा की मनुष्य अनुमान करतो. अनुमानामध्ये अनेक कल्पना असतात, अनुभव करतो, परंतु हे विशेष आहे. विशेष समाधान कशा प्रकारचं आहे? समर्थ असं म्हणतात, समाधानाची तळमळ असणं हा तर जीवाचा मूळ स्वभाव. समाधान नाही मिळाले की समाधान मिळाले की जीव शांत होतो. एक शांती देहबुद्धीची असते शरीराची, तर दुसरी शांती आत्मबुद्धीची असते. ज्ञान मिळाल्यानंतर जे आनंद मिळतो त्याला आत्मबुद्धी असं म्हणतो, पण हे अपेक्षित पदार्थ खायला मिळाला त्याला देहबुद्धी म्हणतो. म्हणून शांती दोन्ही प्रकारची, एक देहबुद्धीची आणि दुसरी आत्मबुद्धीची. वांछित विषय मिळाला की हर्ष होतो, जो जे वांछिल तो ते लाव. हर्ष ओसरला की जीव तात्पुरता शांत होतो. वासना एखादी वांछित विषय मिळाला की हर्ष एकदम जोरेल, पण हर्ष ओसरला की जीव पुन्हा तात्पुरता शांत होतो. हे बुद्धीच्या या अशांतीकडून, हे बुद्धीच्या शांतीकडून आत्मबुद्धीची शांती काही निराळी ती फक्त आत्मदर्शनानेच मिळते. जीवाचे शिवायचे ऐक्य होऊन अनुभवास येणारी आत्मरती म्हणजे समाधान. समर्थ असं म्हणतं की आत्मदर्शनाला मिळतं. जसं जीवाचं आणि शिवाचं ऐक्य झालं, त्याच्यातून अनुभवास येणारी एक आत्मरती असते. ही आत्मरती म्हणजेच समाधान. अशा प्रकारचं समाधान मिळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वर्गीय कुंदनलाल सहगल हे स्वर सम्राट, त्यांचा मधुर आवाज लोक कानावर आणि जिव्हाप्राशन करून घ्यायचे, जसं ते रसपान करतात. त्यांचा आवाज इतका कोमल तर त्यांचं मनही कोमल होतं. दीन दुःखी लोकांना पाहून त्यांचं अंतःकरण मेणाप्रमाणे वितळत असत. प्रेम दया करुणा यांचा पाझरपणा फुटायचा. गोरगरिबांच्या वस्त्यातून आपल्या सार्वजनिक गायनाने ते लोकांचं दुःख दूर करायचं. गायनातून दुःख दूर करतात. त्यांच्याकडे साधन गायनच होतं. एकदा सैगल आपल्या काही मित्राबरोबर मोटरीत जुनागडला गेले. बसमध्ये एका प्रवाशाला त्यावेळेस हे सैगल साहेब आहेत असं कळालं. तो मोठ्या संकोचाने त्यांच्यावर जाऊन म्हणाला, आपले गाणे ऐकण्यासाठी लोक वेडे होतात. आमच्या जुनागडला एक माणूस क्षयरोगाने खंगला, 2 दिवसाचा सोबती आहे, आपला चाहता व भक्त आहे. जर आपण एक वेळ तुम्ही जर त्याला दर्शन झालं तर त्याची तब्येत सुधारेल. मृत्यू आला तरी तो मोठ्या शांततेने पण स्वीकारेल. मृत्यू आला तरी पण तो समाधान स्वीकारेल. सहगल सारख्या दयाळू व्यक्तीला एवढं ऐकणं खूपच होतं. जुनागडला उतरतात त्यांनी आपल्या मित्रांना मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यास सांगितलं. स्वतः त्या माणसासोबत कुंदनलाल सहगल त्या क्षयरोगाच्या घरी गेले. त्या मृत्यू शैवीर पडलेल्या दुर्दैवी क्षय रुग्णाला सैगल याचं दर्शन म्हणजे साक्षात भगवंताचं दर्शन होतं. त्यांच्या प्रसन्नतेचे काय वर्णन करावे. सैगल याने मोठ्या प्रेमाने त्याच्यासाठी 2 गाणी गायली. त्या रोगग्रस्त माणसाला अपार शांती लाभली. कोमल कंठाप्रमाणे सहगल यांना ईश्वराने कोमल मनाचं वरदान दिलं होतं. कलाकारणाशी सामाजिक बांधिलकी. अनुर्वाच्य वर्णन करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासल्यानंतर जो मनुष्याला अनुभव येतो, जे समाधान मिळतं त्याला अनुर्वाच्य समाधान असं म्हणतात. अनुर्वाच्य मला दृष्टांत दिला, जे काय समाधान चेहऱ्यावर बघितलं तेच समाधान आपलं आहे, हा सगळ्यांनी लक्षात घेण्याचा मुद्दा आहे. म्हणून अनुभवास येणारी आत्मरती म्हणजे समाधान. जगामध्ये ईश्वरपणाने राहणारा आत्मा हृदयात शिवरूपाने असतो. या संपूर्ण जगामध्ये ईश्वर राहतो, पण हा राहणारा आत्मा आपल्या हृदयामध्ये शिव रूपाने राहतो. जोपर्यंत त्याच्या असण्याचं भान नसतं तोपर्यंत त्याच्या जीवाचं वेगळेपण असतं. की हा जो आत्मा आहे तो माझ्या देहामध्ये आहे याचं भान नसतं तोपर्यंत जीव आणि शिव वेगळा असतो. वेगळेपणामुळे जीवाला चैन पडत. ज्या व्यक्तींना सगळ्या प्रकारची संपदा आहे, काही जण महाराज पण असू शकतात, पण वेगळेपणामुळं जीवाला चैन पडत. मी आणि ब्रह्म एकच आहे. जीवाचे शिवाचं तादात्म्य झाले की जीवाला जीवपणा उरतच नाही. जीवपणा संपला की तो पूर्ण समाधान पावतो. जीवशिव होण्याची मोठी प्रक्रिया विलक्षण, ही अनेक जन्माची प्रक्रिया.
जसं म्हणे ब्रह्मतत्व हे ब्रह्म पिंडी ते ब्रह्मांडी ते पिंडी आहे ना, खूप वेळ लागतो, पण तो प्रयत्न केला पाहिजे. शिवरूप झालेल्या जीवाला स्थूल देह विश्वातील पंचमाभूताशी समर्थन संपर्क. म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी सिद्धी हवी, आणि सिद्धी करण्यासाठी साधना करण्याची आवश्यक. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे असं म्हणतात. त्यामुळं व्यक्ती जेव्हा साधना करतो तर साधनेचा उद्देश काय असतो? तर समाधानासाठी साधना, अन्य दुसरा विषयच नाही. दुष्ट व्यक्ती रावणासारख्या कंसासारख्या इतरांचं निर्दालन करण्यासाठी साधना करतो, तसं नाहीये. सिद्धीसाठी साधना, आणि साधना का? तर समाधानासाठी. म्हणून अशा प्रकारची सिद्धी मनुष्याला सहजासहजी काही प्राप्त होत नाही. कलेच्या साधनेसाठी मनाचा पूर्ण सहभाग लागतो. तशी प्रसंग आहे. ध्येयाचा ध्यास घेतला म्हणजे कोणती गोष्ट ही अशक्य नाही, तिचा त्रासही होत नाही. सतारीचा झंकार कोणाला आवडत नाही सांगा. त्यातून निघणारे स्वर मात्र चित्ताला मोहून टाकतात. माणसेच काय, पण पशुपक्षी वनस्पती सुद्धा संगीताला डोलू लागतात. जगप्रसिद्ध सतार वादक उस्ताद विलायत खान यांच्या पोटात विलक्षण जादू होती. ते सितार वाजवत तेव्हा एक हवा देखील आनंदाने नाचत असं म्हणायचं. कुठली जादू? कलेच्या अभ्यासातून, तपश्चर्येतून, मनपूर्वक केलेल्या साधनेतून त्यांना यश प्राप्त होतं. समाधान इतकं सोपं नसतं. अनुर्वाच्या समाधानाचे वर्णन करताना ते अनुर्वाच्या या शब्दामध्ये केले नाही, पण ते इतकं सोपं नाहीये. यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. ते तपश्चर्येतून प्राप्त होतं. विलायत खान लहान असतानाची गोष्ट अशी आहे की त्यांचे वडील वारल्यामुळं आईवर सर्व प्रपंचाचा भार पडला. तिने विलायतेचं पालन पोषण केलं, त्याला सतार वाजवायला शिकवली. रात्रंदिवस रियाज चालू असायचा. एकदा कडक थंडीच्या दिवसात आई शिकवत होती. फार विलायत खान म्हणाला, आज भयंकर थंडी आहे, माझी सगळी बोटं गाठून गेली आहे, मी आज सतार वाजवणार नाही. आईने आपल्या भोवती लपेटलेली शाल काढून ठेवली, सतार वाजवायला सुरुवात. ती म्हणे, बाळ तुझी पण सतार घे, माझ्यावर वाजवण्यास सुरुवात कर, सर्व लक्ष सतारीवर केंद्रित कर, सतारी खेरीत दुसऱ्या जगात कोणीच नाही असा विचार मनामध्ये आण. साधनेशिवाय सिद्धी नाही. आईच्या सांगण्याप्रमाणे मुलाने वाजवायला सुरुवात केली आणि सतारी खेळी सर्व जगाला त्याचा विसर, सर्व जगाचा विसर पडला, फक्त सतारच लक्षात नाही. अशा प्रकारची वास्तवता ही सिद्धीसाठी साधना आणि साधनेमुळे समाधान ही कल्पना अत्यंत विलक्षण, मी सुद्धा शब्दात मांडणं अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून पंचमावताची समृद्ध होतो. याचा प्राण विश्वव्यापी चेतनेशी मिसळून जात, याचं मन विश्वमनाशी संलीन होतं. त्यामुळे तो सर्वांच्या अंतःकरणाशी एकरूप. ज्याची बुद्धी देहबुद्धी न राहता आत्मबुद्धी बनते, अर्थात जगातील सर्व ज्ञानाची मालकी त्याच्याकडे आपोआप येते. त्याला जायचे शिल्लक उरत नाही. तो मूर्तिवंत समाधान होतो. समाधान आनंद स्वरूप असते खरे, पण तो निर्वाण पदाचा शांत आनंद असतो. विषय भोगाचा आनंद उच्छृंखल असतो, उल्हासपूर्ण असतो. उलट समाधान मौनी, खोल व गंभीर असतो. समाधानी माणसं कशी असतात? त्यांना कुठल्या जीवनात प्रश्न नसतो. ते मौन असतात, खोल विचार करतात आणि गंभीर असतात. समाधानी पुरुष खरोखरच समुद्रासारखा असतो. बाहेरून जे काही ते येते ते आत्मसात करतो, ते त्याचं सहज वागणं असतं. तसंच बाहेर काही व किती उलथापालट झाली तरी समुद्र आपल्या अवस्थेत ढळत नाही. समाधान पावलेल्या पुरुषा जीवनात नाना प्रकारचे शुभाशुभ प्रसंग आले तरी तो शांतपणे गिळतो. काही झाले तरी तो आत्म्यापासून किंचितही ढळत नाही. आपला आत्मा दुःख होऊ देत नाही. त्याच्या शांतीला धक्का पोहोचत अजिबात, तो शांतीला धोका पोचू शकत नाही. म्हणून कल्याणाची कामना जर आपण केली सगळ्यांच्या, तर एका अर्थानं मनुष्याला समाधान प्राप्त होईल, त्याच्या शांतीला धक्का देणार. लोकांचं आपण अशुभ चिंतलं तर आपल्या शांतीला धोका पडतो. आपण असं म्हणतो की त्याचा अशुभ व्हावं म्हणजे तो अशांत घेईल. पण दुर्दैव असे की आपण दुसऱ्याचं अशुभ चिंतलं की आपण अशांत, ते शांत असतो. स्वामी रामानुचार्य ही नेहमी दुसऱ्याचं कल्याण इच्छिणारे संत होते.
जेव्हा ते आपल्या गुरुपाशी राहत होते तेव्हा गुरुनी त्यांना एकट्याला बोलावून घेतलं. आपल्या जवळ त्यांना बसत गुरु म्हणाले, रामानुज तू हुशार आहेस, त्यामुळे माझे तुझ्यावर विशेष प्रेम आहे. तुझ्याकडून माझी विशेष अपेक्षा आहे, म्हणून मी तुला आज एक असा मंत्र देत आहे की जोपर्यंत तो आजपर्यंत मी कोणाला दिला नाही. बघा लक्षात. रामानुजाने प्रसन्न होऊन गुरुंना नमस्कार केला. गुरु म्हणाले, हा मंत्र खूप प्रभावी आहे, त्यामुळे तुझं कल्याण होईल. मात्र या मंत्राचं वैशिष्ट्य असं आहे, जर तू दुसऱ्याला सांगशील तर तुझं अकल्याण होईल. समजले ना मी काय म्हणाल होते? गुरुदेव, हा मंत्र जर मी लोकांना सांगितलं तर लोकांचं काय होईल? रामानुजाचार्यांनी नम्रतेने प्रश्न गुरुंना विचारला. त्या सर्वांचं कल्याण होईल असं गुरु म्हणाले. असे उत्तर देऊन गुरुने तो मंत्र रामानुजाला शिकवला. काही दिवसानंतर गुरुच्या कानी आले की रामानुजाने तो मंत्र शिष्याला शिकवला आहे. ते अतिशय संतापले. रामानुजांना बोलवून त्यांनी त्याला दटावलं. तुम्ही काय केलंस? मी सांगून सुद्धा इतरांना तो मंत्र शिकवलास, स्वतःचं अकल्याण करून घ्यायचं काय तुला? गुरुदेव, मी इतर सर्वांचे कल्याण करू इच्छितो. माझे अकल्याण झाले तरी इतरांचं कल्याणच होईल असं आपण स्पष्ट केलं होतं. रागवू नका, सर्वांचं कल्याण हीच माझी मंत्र इतरांना शिकवण्याची कामना आहे. गुरु आपल्या शिष्याकडे आनंदाने बघून म्हणाले, दुसऱ्याचं कल्याण इच्छणाऱ्या तुझे कोण अकल्याण करू शकते? जा सुखी राहा, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी. इतरांचं कल्याण करणं अशा प्रकारची कामना अंतःकरणामध्ये ठेवल्यानंतर जे काय आपल्याला आउटपुट मिळतं त्याला त्यांनी समाधानी अनुर्वाच्य समाधान असते. असं समाधान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ही स्वरूप शांती ज्याला लाभते त्याला जे त्याच्यापाशी नाही त्याची कामना नसते. जे ज्याच्यापाशी आहे त्याचे त्याला ममत्व नसते. कोणापासून आणि कशापासून त्याला सुखाची अपेक्षा नसते. स्वच्या व्यतिरिक्त त्याला अन्य कोणी जाणवत नाही, म्हणून तो खरे अद्वैत अनुभवतो. आपण जिवंत आहोत हे जसे अंतरप्रेरणे कळते, तसे जीवाशिवाचं ऐक्य झाल्याने उदय पडणारे समाधान हे त्याला लगेच कळत. तेथे शब्द लटके पडतात, कल्पना पराभूत होते. समाधान जसे रसस्वरूप असते तसे ते ज्ञानस्वरूप पण असते. केवळ मला विशिष्ट पदार्थ खायला मिळाला असं समाधान नाही. तर समाधान जसं रसस्वरूप असतं तसं ते ज्ञानस्वरूप असतं. आत्म्याचं सौंदर्य पाहून जीव स्वतःला हरवलं. आत्म्याचं ज्ञान होऊन ज्ञाता स्वतःच मरून जातो. केवळ ज्ञान उरते. येथे उड्या डोळ्यांनी मीचे मरण पाहावे लागते. आत्म्याशीच रमण्याची ही ब्राह्म्य स्थिती हिला जीवनमुक्ती म्हणून प्रसिद्ध केलेलं आहे. अशा प्रकारची ब्रह्मस्थिती मी जसं म्हणालो की मला ब्रह्मतत्व माझ्यात आलं पाहिजे, आणि अशा प्रकारचं ब्रह्मतत्व जर माझ्यामध्ये आलं तर खऱ्या अर्थाने माझी जीवनमुक्ती होऊ शकते. आणि म्हणून त्यासाठी हा प्रयत्न करण्याची आवश्यकता समर्थांनी या मनाच्या या अनुर्वाच्य समासात व्यक्त केली. म्हणून अनुर्वाच्य समासाचं वर्णन करताना समर्थांनी 60व्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा याचं पण वर्णन केले. ते काय म्हणतात? मनाराम कल्पतरु कामधेणू निधी सार चिंतामणी काय वाणू जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोणाता. रामाचं गुणगान किती करावं? त्याला कल्पतरू म्हणावं का कामधेणू म्हणावं, की विवेकाचा सागर म्हणावा की चिंतामणी म्हणावा? अरे ज्याच्या सत्तेमुळे सर्व काही घडत आहे त्याला उपमा काय देऊ शकतो? म्हणून अनुर्वाच्य म्हणत असताना ज्याच्यापासून आपल्याला समाधान मिळत आहे त्याला आपण काय म्हणू, आणि जे समाधान आहे त्याला सुद्धा काय शब्द आहे, हा मोठा प्रश्न याच्यामध्ये सोडवलेला आहे. समर्थ असं म्हणतात, कल्पना आणि कामना ह्या रामनामातील बाधा आहेत, अडथळे. त्याचं मनावर प्राबल्य असल्यामुळे रामनाम म्हणजेच परमेश्वर चिंतन होत नाही. मनाचे सामर्थ्य वाढवायला हवे असेल तर साधकाने कल्पनांचा आणि कामनांचा त्याग केला पाहिजे. कारण कामना उत्पन्न झाली की तिच्या अनुषंगाने मनोराज्य सुरू होत, आणि एकदा मनोराज्य सुरू झालं की मग ईश्वरी राज्याला तो मानत नाही. त्यामुळं मनुष्याला अनुर्वाच्य विचार करताना बुद्धी विवेक झाला पाहिजे. एक शेठजी होते, त्यांना 2 मुलं होती. आपल्या मृत्यूनंतर सर्व व्यवहार कारभार कोणाकडे सोपवावा, कोण चांगल्या रीतीने सांभाळलं या दोघांपैकी, असा प्रश्न गुरुजी त्या शेठजीला पडला. मग त्याची परीक्षा हेच ठरलं
त्याने दोन्ही मुलांना 5-5 लाख रुपये दिले आणि सांगितले पैसे घ्या आणि प्रत्येक शहरामध्ये 3 महिन्याच्या आत एक घर बांधून मला दाखवा. किती शहरामध्ये घर बांधू शकता 3 महिन्यामध्ये ते मला सांग. 3 महिने संपताच दोन्ही मुले परत आली. मोठा मुलगा खूपच मेटाकुटीला आला. वडिलांनी त्याने विचारले, किती घरे बांधलीस रे? मुलाने उत्तर दिले, आपण दिलेले 5 लाख रुपये अपुरे पडतात. अवघ्या 5 शहरात घर बांधून झाली. प्रत्येक शहरात घर बांधणं कसं शक्य आहे एवढ्या पैशामध्ये? असं मोठ्या मुलाने उत्तर दिलं. धाकट्या मुलाला वडिलांनी तोच प्रश्न विचारला. तो खुश आणि आनंदी होता. त्यानं उत्तर दिलं, सर्व घर बांधून झाली. शेठजी मध्ये कसं काय शक्य आहे? कुठे तर बोलत नाहीस ना. पैसा कसा काय पुरला? वडिलांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला. तो शांतपणे म्हणाला, पैसे जसेच्या तसे आहेत. मी घर बांधलीच नाहीत. मी प्रत्येक शहरात एक जिवलग मित्र जोडला. असा जिवलग मित्र की मी त्याच्याकडे केव्हाही जाऊ शकतो. असं माझं ते स्नेहघर आहे. मी तर केव्हाही जेवू शकतो आणि केव्हाही राहू शकतो. मित्राचं घर म्हणजेच माझं घर, असा स्नेह निर्माण झाला आहे. शेठजी खुश झाले. त्यांनी आपला कारभार आपल्यानंतर त्याच्याकडे सोपायचं ठरवलं. ते सांगणे नकोच. विवेक बुद्धी ही व युक्ती वापरली की मनुष्याला अशा प्रकारचं समाधान प्राप्त होतं. म्हणून परमेश्वराने जी आपल्याला शक्ती, बुद्धी आणि युक्ती दिलेली आहे त्याचा प्रत्येकाने वापर करण्याची आवश्यकता. जेव्हा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास करतो, प्रेम करतो वा भक्ती करतो, तेव्हा ती गोष्ट साध्य गोष्ट समर्थ असली पाहिजे. समर्थ किती छान मार्मिक सांग. मनुष्य ध्यास घेतो एखाद्या गोष्टीचा, त्याच्यानंतर प्रेम करतो आणि भक्ती करतो. ही साध्य गोष्ट आहे. ती समर्थ असली पाहिजे. जी गोष्ट आपण साध्य करतो ती जर समर्थ नसेल तर काहीच उपयोग नाही. ज्या परमेश्वराची आपण आराधना करण्यास समर्थ रामदास स्वामी सांगतात, तो भगवंत प्रभू रामचंद्र किती थोर आहे हेच या श्लोकामध्ये सांगितलं. की तू उपासना का करायची याची? तर प्रभू कल्पतरू, कामधेणू, चिंतामणी, अपार ऐश्वर्याचा साठ आहे. या जगाचे काही घडतं ते त्यांच्या सत्तेने घडत. सर्वोत्तम असलेल्या भगवंताची तुलना कोणाशीच करता येत नाही. अनुर्वाच्य. म्हणून एकदा त्याची प्राप्ती झाली, सर्व सुखाचे आगर आपल्या हातात येईल. सत्ता, संपत्ती, कीर्ती या सुखांच्या कल्पना मागे पडतील. खोट्या गोष्टीच्या मागे लागून अपयश पदरात येत आणि अशा कसोटीच्या क्षणी प्रपंचात कोणी साथ देत. म्हणून कोणी टिकत नाही. हा प्रयत्न करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. महाभारतामधलं युद्ध संपलं आणि धर्मराज युधिष्ठिर सिंहासन आरूढ झाले. प्राणत्यागासाठी भीष्माचार्य सूर्याच्या उत्तरायणाची वाट बघत होते. धर्मराज त्यांना भेटण्यासाठी द्रौपदी व आपली इतर बांधव सगळे येऊन गेला. धर्माने पितामहांना उपदेश करण्याची विनंती केली आणि जेव्हा पितामह भीष्म धर्मराजाला उपदेश करत होते त्यावेळेस उपदेश चालू असतानाच द्रौपदीला हसू आलं. तू का हसलीस? आपला उपदेश मध्येच थांबवून भीष्माने द्रौपदीला प्रश्न केला. द्रौपदी शर्मिंदा होऊन म्हणाली, पितामह क्षमा असावी, माझ्याकडून चूक झाली. पण भीष्माचं तिच्या उत्तरात समाधान झालं. भीष्म हुशार. ते म्हणाले, मुली तुझ्यासारखी गुणवान व कुलवधू मोठ्या माणसापुढे कधीच विनाकर हसत नाही. न लाजता न घाबरता मन मोकळेपणे मला तू सांग, तू का हसली? हात नम्रतेने जोडून द्रौपदी म्हणाली, आजोबा आपण सांगण्याची आज्ञा केली म्हणून मी सांगण्याचं धाडस करते. अन्यथा सांगण्यासारखी ती गोष्ट नाही. आपला धनोपदेश चालू असताना माझ्या मनात विचार आला की कौरवाच्या सभेमध्ये दुःशासन माझं वस्त्रहरण करीत असताना आपले सर्व धर्मज्ञान त्यातून कुठं गायब झालं? द्रौपदी केव्हाही माझ्याजवळ धर्मज्ञान होतं असं भीष्म म्हणतात. द्रौपदी तेव्हाही माझ्यावर धर्मज्ञान होतं, परंतु दुर्जन व अन्याय दुर्योधनाचं अन्न खाऊन
माझी बुद्धी दूषित झाली. आता अर्जुनाचे बाण लागून माझ्यासारखं सर्व दूषित रक्त वाहून गेलं आहे. त्यामुळे मी आज योग्य विवेचन करत आहे. आपले विचार आपल्या आहारावर अवलंबून असतात. सात्विक विचारासाठी आहारही सात्विक असला पाहिजे. कोणाकडचे कोणत्या प्रकारचे अन्न खातो याला महत्व आहे. आहार विहार विचार आचार व उपचार या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळं अशा प्रकारचं दूषित अन्न खाल्ल्यामुळं भीष्मांनी त्या द्रौपदी वस्त्रहरण करताना कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नाही. हा जो प्रश्न आहे हा एका अर्थाने अनुवादचे प्रश्न की त्याचं उत्तर शोधणं अत्यंत आवड, त्याचं समाधान सुद्धा खूप मिळणं अवघड आहे. अशा प्रकारचं वर्णन हे अनुवादच्या शब्दाचं केलेलं आहे. म्हणून वासना तृप्तीची साधने गौण आहेत. कीर्ती सत्ता पैसा साधने वासना तृप्त झाली तरी मन शांत होत. मनाच्या शांतीसाठी आणि समाधानासाठी सर्व आपत्तीतून वासनेतून मोकळं होण्यासाठी प्रभू रामचंद्राचं स्मरण करणं हा एकमेव उपाय. प्रभू रामचंद्र आपण जर शरण गेलो की सगळेच प्रश्न मिटले. तसं आपल्याला करता येईल का याचा प्रयत्न प्रत्येकाने करण्याचा समर्थन इथं आग्रह केलेला आहे. हा सगळा विचार करत असताना जीवाभावाने परमेश्वरा प्रेम केलं की निष्काम कर्म करत, म्हणजे कोणती अपेक्षा न ठेवणार परमेश्वराचं स्मरण. भक्ती केली तर जीवाचं सार्थक वाटतं. म्हणून रामदास स्वामी ईश्वराची समर्थता या श्लोकातून सांग. अशी समर्थता प्रत्येकामध्ये येण्याची आवश्यकता समर्थ रामदास स्वामींची व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून समाधान हे अनुर्वाच्य आहे. ईश्वराचा अनुभव येणं, ईश्वराचं दर्शन होणं, ईश्वराचं अस्तित्व जाणवणं हे अनुर्वाच्य आहे, पण ते समाधानपूर्वक आहे. म्हणून समाधानयुक्त अनुर्वाच्यता अशा प्रकारचा हा एकदम संलग्न असलेला समास, त्याचं वर्णन माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सगळेजण ज्ञानी आहात, पण जसं जसं समासांची आणि दासबोधाचं पुढचे समास येत आहे तसं तसं गूढ ज्ञान, जसं म्हणजे की प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले हे ज्ञानेश्वर करू शकतात, समर्थ रामदास करू शकतात, पण आपल्यासारखे सामान्य त्यांचे उपासक प्रयत्न करू शकतात. आणि प्रयत्न जर नाही केलं तर काहीच होणार नाही. पण अशा प्रकारचा प्रयत्न मी केलेला आहे. त्यामुळं मोठा भाव न करता शुद्ध अंतःकरणाने विवेचन करण्याचा प्रयत्न केला. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यदने तोषावे. तोषोणी मद द्यावे पसाय राण हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछण मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी. भजितो आदिपुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावे जी. हेत म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.